साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर कायमच आहे। त्यामुळे कोयना नदीपात्राची पाणी पातळी वाढत असून पाटणमधील जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे आणि विशेषतः पश्चिम घाट परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या मोठ्या प्रमाणावरती कोयना धरणात पाणीसाठा वाढत आहे। त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाकडून 5000 क्युसेस पाणी हे कोयना नदी पात्रात सोडलं गेलेलं आहे। तसेच पावसाची ही संततधार सुरू असल्यामुळे कोयना नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। सध्या आपण आहोत ते म्हणजे पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का या ठिकाणी, आणि संगमनगर धक्का येथील जुना जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। ही नद्यांची पाणी पातळी वाढत असल्यामुळे तसंच कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदी काठ असेल सातारा जिल्ह्यातील, तसंच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी असेल आणि कोयना नदी या दोन्ही नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील काही तास अजूनही पाऊस असाच सुरू राहतो असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा। सीएम फडणवीसांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विभागीय मॅरेथॉन बैठका। आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची घेणार आढावा बैठक। पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा होणार। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। खासदार संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची मुलाखत। ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर जारी। युतीचा निर्णय योग्य वेळी घेऊ, तोपर्यंत निवडणुकीच्या कामाला लागा। राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर दिलेल्या संधीचं सोनं करणार शशिकांत शिंदे यांची ग्वाही। पक्षात नाराज असलेल्या प्रकाश महाजनांकडून मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा। देव बदलणार नाही आणि देवानं बोलावल्याशिवाय जाणार नाही असं विधान। समोसे जलेबीसाठी कोणतेही आरोग्यविषयक इशारे नाहीत। पीआयबीनं निवेदन जारी करत दिली माहिती। समोसे जलेबीबाबतचे दावे खोटे असल्याची माहिती। उत्तर भारतातल्या अनेक जिल्ह्यांना आजही पावसाचा अलर्ट। देहरादूनमध्ये थोडक्यात वाचला कार चालकाचा जीव, तर यूपी, बिहार आणि राजस्थानला आजही मुसळधार पावसाचा इशारा।